आर यू मॅड वॉट? या वर्षीच्या प्रॉफिटमध्ये फक्त 2%चा ग्रोथ झालाय हे आनंदाने सांगायला तुला लाज नाही वाटत? ओ जस्ट शट अप. तुझ्या बापाचे पैसे आणले होते का रे? आणि हो, या वर्षीचा 2%चा प्रॉफिट ग्रोथ किती चांगला आहे हे सांगण्यापेक्षा ना, मी तुला नोकरीवरून का काढू नये याचा विचार कर. आणि पुढच्या 10 मिनिटात मला जर चांगलं उत्तर नाही भेटलं तर मला हा तुझा घाणेरडा आवाज ऐकण्यामध्ये ना काडीचा पण इंटरेस्ट नाहीये. यू मोरॉन. मी जसा ज्यूस सांगितला होता अगदी तसाच आहे ना? गुड. व्हॉट नॉनसेन्स. यात शुगर कशी टाकलीस तू? एवढ्या वर्ष माझ्या बरोबर काम करतेस आणि तुला एवढं पण नाही माहिती दॅट आय हेट शुगर. गोड बोलणं आणि गोड खाणं ना, हे दोघंही ना माझ्यासाठी खूप हार्मफुल आहेत. माझ्या डाएटला ना ते सूट नाही करत. काय? सॉरी. ओ ओ ओ ओ ओके, चुकून झालं का तुझ्याकडून? आय एम सो सॉरी. हे आधी बोलायचं ना मग. मी साफ करू? नको? बरं, जातो. आणि ऐक ना, माझे बाबा ना नेहमी सांगायचे की एखाद्या व्यक्तीकडून ना कुठली चूक झाली ना आणि जर त्या चुकीची शिक्षा तुम्ही त्यांना त्याच वेळेस दिली ना तर मग पुन्हा त्या माणसाकडून ती चूक कधीच होत नाही. मग द्यायची का तुला शिक्षा? अगं सॉरी काय म्हणतेस? उलट मी तुझ्या चांगल्यासाठीच बोलतेय. मला तुझा चांगला विचार आहे. काय? हे बघ, आता तू माझी एवढी गोड असिस्टंट आहेस तर मग तू कुठली चूक केलेली मला कशी बघवणार? करेक्ट? त्यामुळे आपण एक काम करू. आता चुकून तुझ्याकडून साखर पडली ज्यूसमध्ये, त्यामुळे आता तू मुद्दामून किचनमध्ये जाऊन साखरेचा डब्बा उघडायचा आणि चुकून ते पूर्ण अर्धा तासात संपवायचं. ठीक आहे? वी गुड? म्हणजे कसं ना, तू एकदा साखर संपवलीस तर मग घरी साखरच उरणार नाही आणि चुकून माझ्या ज्यूसमध्ये पण साखर पडणार नाही. है ना? म्हणजे चुकच होणार नाही तुझ्याकडून. इज दॅट राईट? इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? गुड. व्हेरी गुड स्वीट हार्ट. युअर गुड टाइम स्टार्ट्स नाउ. निघ.